कसे आहेत सर्व मजेत ना मित्रांनो. मी विनायक सावंत तुमच्यासाठी घेऊन आलो आहे केडीएमसी प्रॉपर्टी टॅक्स बद्दल काही नवीन अपडेट. मित्रांनो, खूप दिवसांनी आपण कमबॅक केलेला आहे कारण काही गोष्टीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला व्हिडिओ बनवायला आली नाही. पण चला तर आता नवीन परत सुरुवात करू. मित्रांनो, आज तुम्हाला मी सांगणार आहे की आरटीएस म्हणजे रिव्हेन्यू टॅक्स सिस्टम, म्हणजे तुमचं जर टॅक्स असेल तर तुम्हाला जास्त लावून तुमचं बिल येत असेल तर तुम्हाला ते कमी करण्यासाठी तुम्ही कसं फॉर्म भरू शकता ऑनलाईनमध्ये, हे तुम्हाला मी आज दाखवून देणार आहे. चला तर मित्रांनो, तुमच्याकडे मोबाईल नाही तर लॅपटॉप असला पाहिजे. त्याच्यावरनं तुम्हाला गुगलवर जायचं आहे. गुगलवर जायच्या अगोदर त्याच्यावर तुम्हाला माझ्या खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे पुढची व्हिडिओ याच्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. मित्रांनो, तुम्हाला गुगलवर जायचं आहे. गुगलवर तुम्हाला केडीएमसी government.in सर्च करायचं आहे. ते केल्यावर तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर तुम्हाला नवीन साईड असं ओपन होईल. तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करत जायचं आहे खाली थोडंसं. इथे बघू शकता प्रॉपर्टी टॅक्स फॉर ठाणे म्युन्सिपाल्टी, इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यावर तुम्हाला इथे पहिलंच लिंक येईल प्रॉपर्टी टॅक्स फॉर कल्याण डोंबिवली. ह्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर वरती पॉपअप ओपन होईल. इथे सर्व्हिस इंडिया government.in. इथे ओकेवर क्लिक करा. ओकेवर क्लिक केल्यावर तुम्हाला नवीन पेज ओपन होईल. थोडा वेळ थांबायचं आहे, सर्व्हर डाऊन आहे. तर बघू शकता हे आपलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं सर्व्हिस आहे. तिकडे तुम्ही काही पण तुम्हाला प्रॉब्लेम झाला तर तुम्ही इकडनं कंप्लेंट करू शकता, किंवा काय तुम्हाला पाण्याचं बिल किंवा प्रॉपर्टी टॅक्स तुम्ही इकडनं भरू शकता. त्यासाठी इथे तुम्हाला 2 लँग्वेज दिलेल्या साईडला बघू शकता. इथे इंग्लिश आणि मराठी, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनवर जायचं आहे. बघा इथे लॉग इन आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला सिटीजन लॉग इनवर क्लिक करायचं आहे. सिटीजन लॉग इनवर क्लिक केल्यावर तुम्हाला नवीन पॉपअप ओपन होईल. तिथे तुम्हाला लॉग इन आयडी बनवायची आहे. इथे ईमेल और मोबाईल नंबर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही टाकू शकता, आणि तुमचा इथे पासवर्ड. जर तुम्ही तुमची लॉग इन आयडी क्रिएट केली असेल तर सिटीजन, नाहीतर तुम्हाला सिटीजन रजिस्टर म्हणून खाली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला जे पण तुम्हाला ऍप्लिकेशन डिटेल मागितले ते तुम्ही भरून तुमची लॉग इन आयडी क्लिक करू शकता, बनवू शकता. माझी बनवलेली आहे त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट टाकून मी पुढे जातो. सबमिटवर क्लिक करायचं मित्रांनो. थोडा वेळ थांबायचं आहे सर्व्हर प्रॉब्लेम असल्यामुळे. इथे बघू शकता आपल्याकडे नवीन पेज ओपन झालेलं आहे, सिटीजन सर्व्हिस. इकडे बघू शकता इथेच तुम्हाला सर्व स्टेटस दिसणार आहेत. तुमचं किती बिल आलेलं आहे टॅक्सचं, किती पेंडिंग आहे, तुमचं ऍप्लिकेशन, हे सर्व तुम्हाला इथे शो होत होतं. इथे तुम्ही बघू शकता. थोडा वेळ थांबावा लागेल कारण स्क्रोल डाऊन चालू आहे. इथे बघू शकता ऍप्लिकेशन पेंडिंग, ऍप्लिकेशन कम्प्लीट, ऍप्लिकेशन होल्ड, इथे ऍप्लिकेशन एक्सपायर, ऍप्लिकेशन ड्राफ्ट, तुम्ही सर्व बघू शकता. इथे आपल्याला आता एक्सटर्नल अपील मध्ये जायचं आहे. एक्सटर्नल अपील जे लास्टला तिकडे क्लिक करायचं आहे. तिकडे तुम्हाला फॉर्म आहे, हे बघू शकता इकडे आरटीएस एक्सटर्नल अपील फॉर्म. म्हणजे मित्रांनो, रेव्हेन्यू टॅक्स सिस्टम, जसं काय तुमचं टॅक्सवर तुमची अमाऊंट जास्त लावले, जसं तुमच्या प्रॉपर्टीची अमाऊंट आहे ती मार्केट व्हॅल्यूच्या पेक्षा पण तुमची जास्त पकडली असेल, जर तुम्हाला मार्केट व्हॅल्यू 20 लाख असेल आणि तुमची तिकडे 40 लाखच्या हिशोबाने लावली असेल तर तुम्ही हा फॉर्म भरून तुमची कंप्लेंट टाकून तुम्ही त्यांना कमी करायला सांगू शकता. त्यासाठी हा आरटीएस एक्सटर्नल अपेअर फॉर्म असतो. इथे तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर, म्हणजे तुम्ही जर ऑलरेडी कंप्लेंट टाकली असेल तर ऍप्लिकेशन नंबर टाकावाच लागतो. तुम्हाला पहिली जर तुम्ही कंप्लेंट टाकली असेल तर हे जर टाकू शकता. टायटलमध्ये मिस्टर आहे तेच राहून दे. फर्स्ट नेम तुमचं येणार इकडे, जे मेंटेडरी स्टार केलेले ते तुम्हाला सर्व भरायचं आहे. लास्ट नेम मध्ये लास्ट नेम टाकायचं आहे. जेंडर क्लिक करायचं आहे मित्रांनो. मोबाईल नंबर टाकायचा आहे. ऍड्रेस मध्ये ऍड्रेस टाकायचा मित्रा. रिझन फॉर अपील म्हणजे इन्फॉर्मेशन नॉट रिसिव्ह, म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरलेला पण तुम्हाला अजून काही अपडेट आलं नाहीये तर तुम्ही इन्फॉर्मेशन नॉट रिसिव्ह यावर क्लिक करून तुम्ही इथे ग्राउंड फॉर अपील मध्ये इथे तुम्हाला थोडं काही लिहायचं आहे. जसं काय तुम्ही 30 दिवसा अगोदर फॉर्म भरलेला पण तुम्हाला अजून त्याचं काही अपडेट आलं नाहीये, तो तुम्ही इथे कंप्लीट करू शकता. दुसरं आहे बघा, ॲग्री बाय डिसिजन. ॲग्री बाय डिसिजन म्हणजे काय आहे, तुम्हाला तिकडनं संदेश आलेला आहे की तुम्हाला ह्या रकमेत तुमची टॅक्स लावली जाणार, तर तुम्हाला ते आवडलं नसेल तर तुम्ही इकडे कंप्लेंट करू शकता, नाही की माझं 20 लाखाची मार्केट व्हॅल्यू आहे त्या हिशोबानेच मला पाहिजे, तर तुम्ही इथे ते ॲग्री बाय डिसिजन
त्यावर क्लिक करून तुम्ही इथे कमेंटमध्ये ग्राउंड फ्लोअर अपीलमध्ये तुम्ही लिहू शकता की ॲज पर मार्केट व्हॅल्यूच्या हिशोबाने माझ्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू 20 लाख आहे, तर मला 20 लाखाच्या हिशोबानेच प्रॉपर्टी टॅक्स लावा. ह्या सर्व गोष्टी तुम्ही इथे लिहू शकता. ह्यासाठी 2 ऑप्शन दिलेले आहेत. एक तर इन्फॉर्मेशन नॉट रिसीव्ह, म्हणजे तुम्हाला 30 दिवसामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला पण त्याची अजून अपडेट नाही आली आहे, तर तुम्ही इथे क्लिक करू शकता आणि इथे तुम्हाला लिहायचं आहे की ह्या डेटला माझा फॉर्म मी सबमिट केला, हा ॲप्लिकेशन नंबर आहे, पण मला अजून काही इन्फॉर्मेशन आली नाही. आणि दुसरं म्हणजे ॲग्री बाय डिसिजन, त्यामुळे की माझा तिकडनं संदेश आलेला आहे, पण मला त्या ॲग्री कंप्लीट करायची आहे की मला ते आवडलेलं नाही आहे, कारण का माझी मार्केट व्हॅल्यूच्या हिशोबाने माझी प्रॉपर्टीची प्राइस 20 लाख आहे, त्या हिशोबानेच मला टॅक्स लावून द्या. त्यानंतर इथे अपलोड फाईल आहे. अपलोड फाईलवर क्लिक करून तुमचं जुनं टॅक्स बिल जे तुम्हाला अमाऊंट येते ते तुम्ही टाकून त्यांना सबमिट करायचे आहे. म्हणजे त्याच्यावरती लोक रिवर्क करून तुमचं जे पण काय आहे मार्केट व्हॅल्यूच्या हिशोबाने तुम्हाला कमी करून तुमचं न्यूवर्क परत टॅक्स बिल परत रिजर्व घेऊन पूर्ण येईल. त्यामुळे तुम्ही इकडनं सर्व काही करू शकता. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इकडनं हे सर्व करू शकता आणि सबमिटवर क्लिक करायचा. त्यानंतर तुमचं थोड्याच दिवसांनी तुमचं ते होऊन जाईल आणि तुम्हाला कंप्लीट तुमची पूर्ण होऊन जाईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओ.